नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत वरणातल्या शेवग्याच्या शेंगा। ॲक्च्युली काल रात्रीचं माझ्याकडे बरंच वरण शिल्लक होतं, तर म्हटलं चला आज वरणातल्या शेंगा कराव्यात। तर त्यासाठी मी 2 शेंगा बारीक कापून घेतलेल्या आहेत, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचे थोडे पाने घेतलेले आहेत। या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे आपण तेल घेणार आहोत। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापलेला लसूण टाकणार आहोत। लसूण थोडासा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली मिरची आणि कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत। फोडणी चांगली परतवून घ्यायची। त्यानंतर आपण थोडंसं त्यामध्ये हिंग टाकू, थोडंसं हळद पावडर टाकू। ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत आणि त्याचबरोबर जी आपली उरलेली डाळ होती ती टाकून घेणार आहोत। आपली डाळ किती घट्ट आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वरून थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। मी वरण शिजत असतानाच त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी वरून एक्स्ट्राचं मीठ नाही टाकलेलं आहे। त्यानंतर आपण एक झाकण ठेवून वाफ काढून घेऊ, म्हणजे आपल्या शेंगा पण शिजतील आणि त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या वरणामध्ये उतरेल। या ठिकाणी झटपट अशी होणारी आणि उरलेल्या वरणापासून तयार केलेली आपली वरणातल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।